1 जानेवारी 2025 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादाने प्रभावित गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यात विकास प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजन आणि नक्षलवादाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुख्यात नक्षलवादी कमांडर तारक्का आणि तिच्या 5 सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण केले. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाच्या प्रभावाला मोठा धक्का देणारी ठरली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे स्वागत करत त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध असल्याची जाहीर केली आहे. C60 कमांडो दलाच्या जवानांना सत्कार करताना फडणवीस यांनी त्यांच्या शौर्य जोरदार कौतुक केले. त्यांनी सांगितले की या शूर जवानांना आपल्या पराक्रमाने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाच्या नामोहरण केले आहे. महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत असून नक्षलवादाचा संपूर्ण अंत करण्याचा या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले, ज्यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग यांचा समावेश आहे. त्यांनी गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले की गडचिरोलीतील युवकांना शिक्षणासाठी आणि प्रगतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. फडणवीस यांनी जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीच्या प्रभावाला कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि विकासाला चालना देण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करत गडचिरोलीला महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री हा दौरा नक्षलवाद्यांना प्रभावी प्रत्युत्तर देतानाच गडचिरोलीचा विकास आणि शांततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे सांगितले. महाराष्ट्र 224 साठी गडचिरोलीतून मुकेश कावडे.